राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीचे आयोजन आज जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात यावेळी आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेतला। आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर जास्तीत जास्त पक्ष संघटन अधिक मजबूत करावे अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना या बैठकीप्रसंगी देण्यात आल्या आहे। आगामी काळात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तळागाळापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कसा पोहोचेल याकडे पक्षाचे ध्येय धोरणे असून यावेळी संघटनेचा आढावा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार सुनील भुसारा, निरीक्षक भास्कर काळे, महानगराध्यक्ष एजाज मलिक, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार BS पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, श्रीराम पाटील, दिलीप खोडपे, अशोक लाडवंजारी, डॉक्टर चंद्रकांत बारेला, महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, डॉक्टर संग्राम सूर्यवंशी, जिल्हा युवक अध्यक्ष जयेश चौधरी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस YS महाजन सर, फैजपूरचे नगरसेवक अनवर खाटिक, विकास पवार, विलास पाटील, उन्मेष पाटील, महानगराध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष मजर पठाण, सुरेश प्रगारे, रिंकू चौधरी, सोपान पाटील, रमेश पाटील, जयेश वंजारी, राजू मोरे, गणेश मेजर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज दिनांक 5 मे रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। दुसरीकडे आपण 2021 मध्ये आपण सरकारला सराव देखील केला आहे। नाही, हा विधान परिषद काल नाशिक, धुळे, जळगाव अशा प्रकारचा दौरा आम्ही सुरू केला। महाराष्ट्राच्या प्रदेश राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये ज्या आमच्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकीच्या दरम्यान बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही राज्याचे नेते येतो, परंतु इथे तुम्ही जिल्हा स्तरावरचे, तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा, म्हणून आम्ही कालपासून हा दौरा सुरू केलेला आहे। आमचं म्हणणं असंच आहे की पक्ष संघटना ही ग्रासरूट पासून उभी राहिली पाहिजे। अनेक नेत्यांनी पक्ष सोडलेला आहे, परंतु नव्या उमेदवारांनी आजही आमच्या बरोबर प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, जे संघर्षाच्या काळामध्ये ठामपणे राहिले। कालच्या नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्या व्हायच्या, पण काय झालेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला त्यांनी पक्षाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक राहून लढाई केली। महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्हाला यश आलं नाही, पण जळगावमध्ये त्यातल्या त्यात चांगल्या प्रकारचं यश आलं याचा मी मुद्दाम उल्लेख करतो। आणि म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेत असताना राज्य स्तरावरच्या असलेल्या बॉडीपासून ते फ्रंटलच्या प्रत्येक बॉडीच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आता काम केलं पाहिजे। संघटना ही नेत्यांची नसून आता कार्यकर्त्यांची संघटना केली पाहिजे, कारण नेते गेल्यानंतर पूर्ण संघटना घेऊन जातात। यात बदल करण्याचा दृष्टिकोन आम्ही घेतलेला आहे। मला वाटतं की जळगावमध्ये चांगल्या प्रकारची यश पक्षाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये मिळू शकतं, हा आत्मविश्वास आहे। त्यामुळे आम्ही संवाद साधला। बऱ्याच लोकांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सूचना पण केलेल्या आहेत। त्या सगळ्या सूचना लक्षात घेऊन काही महिना अखेरपर्यंत, या महिना अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णपणाने नवीन जुन्यांचा मिलाप करून चांगल्या प्रकारची संघटना ही केरळ राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय करण्याच्या बाबतीत मला पदाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत। 1 वर्ष पक्षासाठी सगळ्यांनी योगदान द्यायचं, दिवस रात्र मेहनत करायची, ग्रासरूटवर जाऊन तालुका, जिल्हा स्तरावर या ठिकाणी बैठका घेऊन पक्ष बांधायचा, जनतेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलनाला उतरायचं, परिणामाचा विचार न करता त्या ठिकाणी लढाई करायची। जिथे राज्याच्या नेत्यांची, जिल्ह्याच्या नेत्यांची ताकद लागेल तिथे त्यांनी ती ताकद द्यायची, असा विश्वास दिलेला आहे। मी तुम्हाला खात्री देतो, एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये जळगावमध्ये चांगल्या प्रकारची पार्टी, कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून चांगल्या प्रकारचं उभं केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। विषय असा होता